नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा जबरदस्त महा एपिसोड प्रोमो रिलीज झालेला आहे, ज्यात आपण पाहतो तर काय आशा आणि मानिनीच्या हाती खूप मोठा पुरावा लागलाय, ज्यामुळे वसुहत्या रम्याची पुरतीच वाट लागली आहे. पण वसू किती चालाक आहे प्रेक्षकांनो हे आपल्याला चांगलंच माहिती आहे. ती डोक्याला हात लावते, खोटे हुंदके देऊ लागते आणि जोरात ओरडते, अरे देवा हे काय पाहते मी, हे असले घाणेरडे फोटो. शिव शिव, माझ्या मुलीच्या रम्याच्या बॅगेत? नाही नाही, हे शक्यच नाही. अहो, आमच्या विरुद्ध कुणीतरी भयंकर मोठा कट रचलाय. आम्ही हे सगळं कशाला करू? मला तर वाटते हा सगळा मानिनीचाच डाव आहे. तिला पहिल्यापासून मी आणि माझी रम्या या घरामध्ये नको आहे, म्हणून तिने स्वतःच हे फोटो माझ्या बॅगेत लपवले तसं मला वाटतंय. पण प्रेक्षकांनो, तो जीवा खूप मोठा पुरावा सादर करणार आहे, ज्यामुळे दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी होणार आहे. तेव्हा नक्की तो पुरावा काय आहे हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आपण पाहतो की वसुहत्या आणि रम्या रूममध्ये नसतात आणि त्यामुळे आशाताई जोरजोरात रूम झाडत असतात. पलंगच्या खालचा कचरा काढताना झाडू एका मोठ्या निळ्या ट्रॉली बॅगला लागतो. आशा घाबरते, ती बॅग बाहेर काढते, पण ती बॅग इतकी जड असते ना, आशा कशीबशी मॅनेज करून बॅग बाहेर काढते. आणि बॅग बघितल्यानंतर आशाला काहीतरी आठवतं. ती स्वतःशीच पुटपुटत बोलते, अरे देवा, ही तर तीच निळी बॅग आहे जी त्या दिवशी गडगडत पायऱ्यांवरून खाली पडली होती. त्यावेळेस वसुताई आणि रम्या दिदी किती घाबरल्या होत्या आणि मला किती सुनावलं होतं. पण मला एक गोष्ट खटकतीये, त्याने खूपच घाईघाईने ही बॅग वरती आणली होती. मला काहीतरी काळबैर वाटतंय. आशा लगेच खोली बाहेर जाते आणि मानिनीला बोलावून घेते. आशा मानिनीला ती निळी ट्रॉली बॅग दाखवते. मानिनीचा संशय अधिकच वाढलेला असतो. तेव्हा मानिनी बोलते, आशाताई तुम्ही अगदी बरोबर बोलताय. त्या दिवशी वसुताई आणि रम्या ज्या प्रकारे घाबरल्या होत्या ना, त्यावरून मला खात्री आहे की या बॅगमध्ये 100% काही ना काही असणार आहे. कारण ही रम्या 100च्या स्पीडने ती बॅग वरती घेऊन गेली होती. आशा बोलते, मानिनी ताई मला खूप भीती वाटतेय, आपण हे कोणाला सांगायचं का? मानिनी बोलते, नाही आशाताई, आधी आपल्याला खात्री करावी लागेल. वसुताई आणि रम्या सध्या घरी नाही आहेत आणि हीच योग्य वेळ आहे. तेव्हा मानिनी थरथरत्या हाताने बॅगेची जीप उघडण्याचा प्रयत्न करू लागते, पण ती लॉक असते. मानी बोलते, आशाताई अहो ही तर लॉक आहे, आता काय करायचं? तेव्हा आशा जोरातच ओरडते, मानिनताई आयडिया, तुम्ही अजिबात काळजी करू नका, ते मी पिक्चरमध्ये बघितलंय, डोक्यातल्या पिनीनं लॉक काढतात. तेव्हा मानिनी बोलते, ठीक आहे आशा, तू म्हणतेस ना, तर एकदा ट्राय करून बघायला काहीच हरकत नाही आहे. आणि इकडे पिन. असं म्हणतच मानिनी तिच्याकडून पिन घेते आणि ती बॅग उघडण्याचा प्रयत्न करते आणि दुसऱ्या तिसऱ्या झटक्यातच बॅग उघडते. मानिनीला तर आशाचं इतकं कौतुक वाटत असतं, ती म्हणत असते, वा आशा वा, कमाल केलीस तू. पण समोर जे काही पाहते ते पाहून दोघेही हादरून जातात. त्यामध्ये काव्य आणि जीवाचे खूप सारे फोटोज असतात, खूप सारे पुरावे असतात आणि ते पाहून तर मानिनीच्या डोळ्यात पाणीच येतं. मानिनी आता जोरातच ओरडते, आशा अगं हे तर तेच फोटो आहेत जे त्या दिवशी 16 तारखेच्या फंक्शनमध्ये पार्टीमध्ये डिस्प्ले केले होते. याचा अर्थ हे सगळं वसुताई आणि रम्याचं काम आहे. इकडे आता हॉलमध्ये आपण पाहतो तर काय सगळेच गप्पा मारत बसलेले असतात, चहा वगैरे पित असतात. विक्रम म्हणत असतो, खरंच एक तो 16 डिसेंबरचा दिवस होता आणि आज वेगळाच दिवस आहे. त्यानंतर आजचा हा दिवस उजाडेल असं खरंच स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. खरंच आपल्या आयुष्यातला सर्वात काळा दिवस होता. त्या दिवशी काय झालं, कुणी केलं, हे काळबेर आजही उलगडलेलं नाहीये. देवालाच माहिती त्या कारस्थानामागे नक्की कोण होतं. पार्थ, नंदिनी, जीवा, काव्या विक्रम काकांना शांत करण्याचा प्रयत्न करत असतात. पार्थ म्हणत असतो, बाबा जे झालं ते विसरून जा, आता बघताय ना सगळं कसं चांगलं झालंय. आणि तेवढ्यातच मानिनी तिथे येते. सगळ्यांसमोर ती बॅग आपटते, त्यातून सगळे पुरावे बाहेर निघतात. जमिनीवरती सर्वत्र जीवानी काव्याचे ते वादग्रस्त फोटो विखुरले जातात. पार्थ आता खाली वाकून एक फोटो हातात घेतो आणि त्याचे डोळे विस्फारतात. तो बोलतो, हे तर जीवानी काव्याचे तेच फोटो आहेत जे 16 डिसेंबरला स्क्रीनवरती लावले होते. सगळेजण शॉक होऊन त्या फोटोकडे बघू लागतात, पाहू लागतात. मानिनी आता जोरात कठोर आवाजात बोलते, हो हे तेच फोटो आहेत ज्यामुळे आपल्या घरामध्ये एवढं मोठं वादळ आलं. बघा, डोळे उघडून बघा. 16 डिसेंबरला जे काही रामायण घडलं, जीवानी काव्याचं खोटं अफेअर सगळ्यांसमोर आणून त्यांना बदनाम करण्यात आलं. त्या सगळ्या षडयंत्राचा मास्टरमाइंड या दोघी महान स्त्री आहेत, रम्या आणि आत्याबाई. वसुताई, खरंच मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती आणि हे ऐकून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते, शांतता पसरते. वसुताई आणि रम्याचा चेहरा पूर्णपणे पिवळा पडलेला असतो. विक्रम आता जोराने ओरडतो, वसुताई, रम्या हे खरंय, हे सगळं तुम्ही केलंय? वसुहत्या, रम्या काहीच बोलू शकत नाहीत, कारण त्या दोघींची चांगलीच बोलती बंद झालेली असते. कारण मानिनीने त्या दोघींना रंगे हात पकडल्यामुळे त्यांच्याकडे बोलायला काहीच उरलेलं नसतं. त्या दोघीही खाली मान घालून असतात. मानिनी आता पुढे बोलते, विक्रम आता तुम्हीच ठरवा. पार्थ, नंदिनी, जीवा, काव्या, आता तुम्ही सांगा यांचं काय करायचं. ज्या दोघींनी तुमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं ना, अशा दोघींना शिक्षा देण्याचा अधिकार फक्त तुम्हालाच आहे. तुम्ही म्हणाल ते होईल.
जीवाला तर इतका राग आलेला असतो, तो रागाने थरथर कापत रम्याच्या दिशेने जातो. त्याचे डोळे लाल झालेले असतात आणि बोलतो, रम्या तू खरंच आत्ता कुठे आम्हाला वाटू लागलं होतं की तुम्ही दोघी सुधारलाय, पण नाही. तुम्ही दोघींनी आमच्याच घरात राहून, आमच्याच ताटात खाऊन, आमच्याच पाठीत खंजीर खुपसलं. वसवत्या, मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. रम्याचं ठीक आहे, ती अल्लड आहे, प्रेमात पागल झाली आहे, पण या सगळ्यामध्ये तुम्ही तिला सपोर्ट नको करायला पाहिजे होता. नंदिनी तर रडायलाच लागते आणि संताबांनी आत्याबाईकडे येते आणि बोलते, निर्लज्ज कुठल्या, या घराला काळिंबा फासला तुम्ही दोघींनी. जीवांच्या आणि काव्याच्या आयुष्याशी एवढा मोठा घाणेरडा खेळ खेळताना तुमचे हात कसे थरथरले नाहीत. खरं तर एका बाईनेच दुसऱ्या बाईची इज्जत वेशीवर टांगली. आजपासून या घरात तुमचं तोंड पाहण्याची माझी किंवा कोणाचीच इच्छा नाहीये. आणि तुम्ही जे काही केलंय ना, त्यासाठी आम्हीच काय, देवही तुम्हाला कधीच माफ करणार नाही. काव्याला तर इतका राग आलेला असतो, ती अक्षरशः वेडीपिसे झालेली असते, अत्यंत आक्रमक आणि चवताळलेली असते. ती बोट दाखवत बोलते, माझ्याने जीवाच्या पवित्र मैत्रीला तुम्ही वासनेचं नाव दिलं, कलंक लावलात, तुम्हाला लाज वाटली नाही. तुम्ही एका मुलीची इज्जत सवाट्यावरती मांडली. समाज काय म्हणेल याचा एकदाही विचार केला का तुम्ही? 16 तारखेला तुम्ही जे काही केलं ना, त्याने मी आतून किती तुटले होते हे माझं मलाच माहिती. पण आज तुम्ही उघड्या पडल्या आहात. तुम्ही माणसं नाही तर या घराला लागलेली कीड आहात. पार्थने तर हाताची मूठ आवळलेली असते, कारण त्याला इतका राग येत असतो. तो जोरातच ओरडतो, यांना इथून आत्ताच्या आत्ता धक्की मारून हाकलून द्या. अशा विषारी लोकांना घरात ठेवणं म्हणजे स्वतःच्याच पायावरती कुऱ्हाड मारून घेण्यासारखं आहे. तेव्हा रम्या बोलते, पार्थ बोलतो, एक शब्द जरी जास्त बोललात ना दोघी, तर याद राखा, माझा हात उठायला वेळ लागणार नाही. चाल तेव्हा इथून. त्यामुळे रम्याच्या लक्षात येतं की आता आपल्याला काहीतरी करायला हवं, आपली काही खैर नाही. वसवत्या बोलते, नाही, हे फोटो आमच्या बॅगेत कुठून आले आम्हाला काहीच माहीत नाही आहे. मानिनीला मी या घरामध्ये नको आहे ना, म्हणून तिनेच हे सगळं घडून आणलं असणार आहे. तेव्हा जीवा बोलतो, वसवत्या प्लीज खोटं बोलू नका, आता मी सांगतो काय खरं आहे ते. हे सगळे फोटो मी फार्म हाऊसवरती ठेवले होते आणि तुम्हाला आठवतंय, ज्या दिवशी आपण फार्म हाऊसवरती गेलो तेव्हा मला दुरूनच दिसलं होतं की स्टोरूममध्ये कोणीतरी काहीतरी करतंय, म्हणून मी वरती सुद्धा गेलो आणि तेवढ्यातच एक चाक माझ्या पायात आलं. तुम्ही बघू शकता, या ट्रॉली बॅगचं एक चाक नाही आहे, ते इथे आहे. असं म्हणत ते जीवा रूममध्ये जातो, चाक घेऊन येतो आणि ते चाक सगळ्यांना दाखवतो आणि बोलतो, इथेच कन्फर्म होतं, हे वसवात्यांनी रम्याचंच कारस्थान आहे. बाबा, आता यावेळेस यांना माफ करायचं नाही. मागच्या वेळेस आपण माफ केलं होतं, एक संधी दिली होती, पण नाही, आत्ताच्या आत्ता या दोघींना तुम्ही हाकलून द्या. तेव्हा विक्रम बोलतो, थांबा, कुणीही यांना इकडून हाकलणार नाहीये. वसुताई, रम्या, तुम्ही फक्त माझ्या कुटुंबाची बदनामी नाही केलीत, तर तुम्ही माझ्या पाठीत वार केलाय आणि विक्रमच्या पाठीत वार करणाऱ्यांना विक्रम काय शिक्षा देतो हे तुम्हाला अजून समजलेलं नाहीये. हाकलून देणं ही खूप सोपी शिक्षा झाली, पण तुम्ही जो मानसिक छळ केलाय ना, त्याची किंमत तुम्हाला मोजावीच लागेल. असं म्हणतच विक्रम खिशातून आपला फोन काढतो आणि स्पीकरवरती टाकून एक नंबर डायल करतो. विक्रम बोलतो, हॅलो इन्स्पेक्टर साहेब. हां, विक्रम बोलतोय, माझ्या घरी ताबडतोब तुमची टीम पाठवा. हो, मला 2 महिलांवरती गुन्हा दाखल करायचा आहे. कट रचणे, बदनामी करणे, मानसिक छळ आणि अब्रू नुकसानी, हे सगळे दावे मला ठोकायचेत. वसवात्या रडतच म्हणत असते, विक्रम, अरे विक्रम नको रे बाबा, चुकलं माझं, मला पोलिसात नको देऊ, या घरातली मोठी आहे ना मी. रम्या बोलते, विक्रम मामा, अरे मला माफ कर ना, परत असं नाही करणार. विक्रम पाय मागे घेतो आणि अत्यंत थंड आवाजात बोलतो, माफीची वेळ आता निघून गेलीये. वसुताई, आता तुम्ही जो काही पश्चाताप करायचा आहे ना, तो तुरुंगात गजाआड बसून करा. तिथे तुम्हाला कट रचायला भरपूर वेळ मिळेल. आणि तेवढ्यातच घरामध्ये महिला पोलीस येतात. रम्या आणि आत्याबाईंना दंडाला धरून त्यांना फरफटत ओढून घेऊन जातात. त्या दोघी जीवानंदिनी विक्रमकडे मदतीची याचना करत असतात, पण कोणीही त्यांच्याकडे पाहत सुद्धा नाही. आणि अशा प्रकारे आता या दोघींना चांगलीच त्यांच्या कर्माची शिक्षा मिळालेली असते. प्रेक्षकांनो,